देशातील गरिबी अत्यंत अजूनही भयावह आहे. त्याचं जिवंत उदाहरण मेहकर तालुक्यातील या बोथा गावात दिसून आलं आहे. जे जनावरासारखं जीवन जगण्याची पाळी ज्या कुटुंबावर आली त्यांना हक्काचा निवारा देण्याचं काम एका देवानंद पवार फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपण त्या कुटुंबासोबत आहोत. आपण पाहू शकतो की हेच ते कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये शोभा भालेराव नावाची जी आजी आहे 75 वर्षाची, ती त्या 4 लेकरांचा सांभाळ करत होती. जे लहान लहान चिमुकले आहेत त्यांचा सांभाळ ती करत होती. पण ती कसा सांभाळ करत होती की अक्षरशः गावामध्ये भीक मागून त्या मुलांचं जीवन ते सुधारत होते आणि त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करत होती. अशातच एक परिवार जो आहे सामाजिक कार्यामध्ये एक अग्रेसर असलेलं असं एक देवानंद फाउंडेशन नावाचं एक परिवार त्या कुटुंबाच्या संपर्कात आला आणि ते कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न करून त्यांना आज हक्काचं निवारा आणि घर बांधून देण्याचं काम या देवानंद पवार या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की ज्या घरामध्ये जे घर बांधून दिलं आहे त्या घरामध्ये सगळी सुविधा व्यवस्था सगळ्या करून देण्यात आलेलं आहे. 4 ते 5 महिन्यांचं किराणा म्हणजे घरातल्या लागणाऱ्या वस्तू आणि 2 ते 3 वर्षाचं सगळं अन्नधान्य या कुटुंबाला सध्या त्यांनी भरून दिलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा अशाच सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस या देवानंद पवार फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणारचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. ज्या घरामध्ये आपण जे बाजूचा व्हिडिओ बघतो की त्या घरामध्ये ज्या अक्षरशः राहत होते तिथं जनावरं राहण्यासारखी सुद्धा जागा नव्हती. अशा त्या निवारामध्ये त्या घरामध्ये एक कुटुंब आपलं जीवन जगत होतं आणि त्याच कुटुंबाची आज अक्षरशः या लोकांनी म्हणजे फाउंडेशनच्या वतीने चांगली व्यवस्था घरामध्ये हक्काचं एक लाईट फॅन्स म्हणजे ज्यांनी कधी आयुष्यामध्ये बघितलं नसेल असं सगळं काही व्यवस्था या फाउंडेशनच्या वतीने करून देण्यात आली आहे. आपल्यासोबत फाउंडेशनच्या ज्या माधुरीताई पवार आहेत त्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या मनात हे कुटुंबाला सहकार्य करण्याची भूमिका कशी आली ताई? सर, एक दिवस या गावामध्ये काम करणारे झेडपीचे शिक्षक आदरणीय शिंगणे सर, त्यांचा सकाळी फोन आला आणि त्यांनी या मुलींची जी परिस्थिती आहे, जवळून पाहिली तर मुलींचे शिक्षक आहेत, सरांनी सांगितलं की ताई असं परिस्थिती आहे गावामध्ये की काही ना काही मुलींना त्यांना मदत झाली पाहिजे, तुम्हाला काही करता आलं तर बघा. सर असं म्हटले आणि त्याच दिवशी मी लेकरांना भेटायला या ठिकाणी आले आणि आजही तुम्ही वावरताना पाहिलं असेल तर एकदम माझ्या घरातली लेकरं झाल्यासारखं एक आहे, अजिबात सोडत नाही. त्या दिवशी तसंच एक पाहिलं की इतकी निराधार लेकरं आहेत, या पद्धतीनं जगतायत. म्हणजे राहायला घर नाही, खायला अन्न नाही, कमवण्यासाठी कुठलं साधन नाही. बरं, आजींचं वय पाहिलं तर आजीला उभंसुद्धा राहता येत नाही फार वेळ, तरीसुद्धा या आजीने गावामध्ये त्या असं म्हणायला काही हरकत नाही की भिक्षा मागायच्या आणि लेकरांना जगवत होत्या. मग त्यावेळेला प्रश्न पडला की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आर्थिक मदत काय करणार आणि केली तरी ती केवढी पुढेशी ठरेल किंवा कितपत त्यातनं फायदा होईल, म्हणून एक आले त्या दिवशीच गावातल्या लोकांना विनंती केली की एखादी जागा असेल तर द्या, लेकरांसाठी मी काहीतरी करायचा नक्की प्रयत्न करेल. घरी गेले, वडिलांसोबत चर्चा केली. रात्री 2-3 वाजेपर्यंत या लेकरांचे फोटो पाहून माझे वडीलसुद्धा भारावून गेले आणि त्यांनीसुद्धा त्याच रात्री निर्धार केला की बाकी काही नाही करू शकलो तरी डोक्यावरती या लेकरांचं छत आपल्याला उभं करायचं आहे. मग लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला सुरुवात केली आणि हे छोटंसं घर तुमच्या सगळ्यांच्या समोर आज आहे. या घराला बांधण्यासाठी जी किती तुम्हाला खर्च आला असेल आणि किती मेहनत घेतली तुम्ही? मेहनतीचा सर म्हणजे जी आहे पैशात मोजता येणार नाही मला असं वाटतं. आर्थिक हा विषय नाही आहे, पण या घरासाठी या गावातल्या माझ्या भावांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. माझ्यासोबत असणाऱ्या सहकार्यांनी सुद्धा, आमच्या फाउंडेशनच्या लोकांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आहे. म्हणजे अक्षरशः स्वतःचं घर उभं करताना तरी आपण दुर्लक्ष करतो, पण या लेकरांचं घर उभं राहत असताना त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि या ठिकाणी हे फाउंडेशन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, ते उद्या त्याला काही तडा नाही गेली पाहिजे किंवा काही त्रास नाही झाला पाहिजे, अगदी स्वतःचं घर असल्यासारखं त्यांनी हे फाउंडेशन उभं केलं आणि हे घरसुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं उभं केलं. आज घर उभारून दिलंय तुम्ही, त्यांना निवारा दिलाय, आता तुमच्या कशा भावना राहतील पुढे? सर, एक समाधानसुद्धा आहे, एक आनंदसुद्धा आहे की आज उघड्यावर पडणाऱ्या लेकरांना त्या दिवशी बहीण म्हटले, पण आज बहिणीचं कर्तव्य पूर्ण करत असताना मनस्वी आनंद होतोय की आज खऱ्या अर्थानं बोलण्याला कृतीची जोड आली आणि त्यांच्यासाठी हे घर उभं करू शकले आणि त्या दिवशी व्यक्त केलेला मानस आज पूर्ण झाला. लेकरांना निराधार वाटू नये, त्यांच्यासाठी त्यांची हक्काची बहीण असावी आणि माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्यासाठी पुढे सुद्धा बऱ्याच गोष्टी करण्याचं आमचा एक मानस आहे. पुढे लेकरांचं शिक्षण आहे, त्याच्यानंतर त्यांना एक संरक्षण मिळालं पाहिजे. भिंती तर उभ्या राहिल्या, पण गावाकडून सुद्धा ज्या पद्धतीने आजपर्यंत सांभाळ झाला तसंच त्यांना संरक्षणसुद्धा लाभलं पाहिजे. आणि आज माझ्या कुटुंबातल्या माझ्या लहान बहिणी आहेत, त्यांना एक निवारा देत असताना मनस्वी आनंद होतोय. तर हे आपल्यासोबत माधुरी पवार
ज्या फाउंडेशन जे आहे देवानंद फाउंडेशनच्या, त्यांनी आपल्याकडे स्पष्ट केलं आहे की अशा म्हणजे देशामध्ये आज दारिद्र्य जरी असली आणि 80% लोक आज गरिबीच्या म्हणजे दारिद्र्याखालील राहत आहेत, हे त्याचं जिवंत उदाहरण आज या बोथा गावामध्ये दिसून आलं. आणि ह्या गावामध्ये काही पुढे लोक येऊन आणि एका फाउंडेशनच्या वतीनं त्यांना आज निवारा मिळाला, तो एक महत्त्वाचा एक भाग आहे. आणि हे असंच पुढे चालत राहिलं तर या देशातील थोडी थोडी गरिबी का होईना हटेल आणि पुढे आपले हे कुटुंब आणखी समोर येईल. अशाच पद्धतीचं एक आव्हानसुद्धा त्यांनी या गावकऱ्याकडून आणि जनतेला केलं आहे की जेणेकरून समोर येऊन त्यांनी हे असा हातभार लावावा. कॅमेरामन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम TV, बोथा, मेहकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.